Hello friends, Science 1, 10th standard, Unit number 9, Carbon Compound. To start that unit, first of all, we revise about some concepts. These are atom, atomic structure, atomic mass number, electron configuration and valency. First of all, atom. Atom is a minute, फंडामेंटल इनडिव्हिजिबल पार्टिकल. असा पार्टिकल की ज्याचं विभाजन होऊ शकत नाही, असा शेवटचा लहानातला कण म्हणजे ॲटम. नाव ॲटॉमिक स्ट्रक्चर. ऑल ऑफ यू नो दॅट द ॲटम ऑफ एव्हरी एलिमेंट इज मेड अप ऑफ 3 फंडामेंटल पार्टिकल्स. दीज आर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. नाव these or among these particles, these fundamental particles, the neutrons are situated in the neutrons and protons are situated in the nucleus, and electrons revolve around the nucleus in a specific orbits. And the number of protons which are situated in the nucleus and number of electrons which are revolved around the nucleus, they are balanced to each other. And the protons are positive charge particle, electrons are negative charge particle, and neutrons are electrically neutral. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये हे जे 4 मुद्दे आहेत की प्रत्येक एलिमेंटचा ॲटम हा 3 फंडामेंटल पार्टिकल्स पासून तयार झालेला असतो. ते म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. पैकी न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे केंद्रकामध्ये एकवटलेले असतात, तर इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती परिभ्रमण करतात. प्रोटॉनवर धन प्रभारित कण म्हणून ओळखले जातात, तर इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित कण म्हणून ओळखले जातात. तर न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नसतो. हे 4 महत्त्वाचे मुद्दे. त्यावरून पुढच्या कन्सेप्ट ॲटॉमिक मास नंबर. ॲटममध्ये जेवढे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे ॲटॉमिक मास नंबर. The total of proton and neutron, the number of proton, total of number of proton and neutron is known as atomic mass number. And atomic number means the number of protons or number of electrons which revolve around the nucleus. केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन असतात ते त्यांची संख्या किंवा केंद्रकावरती इलेक्ट्रॉन जेवढे परिभ्रमण करतात त्यांची संख्या, दोघांची संख्या सारखीच असते. त्यांची संख्या म्हणजे तो त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर. अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. यामध्ये आपण म्हटलं की इलेक्ट्रॉन हे स्पेसिफिक ऑर्बिट्समध्ये रिव्हॉल्व होत असतात, म्हणजे त्यांच्या ऑर्बिटची कॅपॅसिटी ठरलेली असते. ना ती कॅपॅसिटी आपण या फॉर्म्युल्यावरून आपण फाइंड आउट करत असतो. 2n², वेअर n इज द नंबर ऑफ ऑर्बिट. मग पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2n². इफ n इज इक्वल टू 1, therefore 2n² इज इक्वल टू 2 into 1² इज इक्वल टू 2. इफ सेकंड ऑर्बिट n इज इक्वल टू 2, then 2n² इज इक्वल टू 2 into 2² इज इक्वल टू 8. If we continue this, n is equal to 3, we get number of electrons in that third orbit is 18. Again similarly याप्रमाणे आपण कंटिन्यू करत गेलं तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 इलेक्ट्रॉन, चौथ्या ऑर्बिटमध्ये 32 इलेक्ट्रॉन. यानुसार इलेक्ट्रॉनची संख्या त्यामध्ये वाढत जाते. नाव दॅट इज नोन ॲज इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. यानुसार त्या इलेमेंटकडे जेवढे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्ये दुसऱ्या ऑर्बिटमध्ये वाटले जातात आणि त्यावरून त्या इलेक्ट्रॉनचं, त्या इलेमेंटचं, ॲटॉम्सचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ठरत असतं. नाव लास्ट वन, द व्हॅलन्सी. नाव एव्हरी इलेमेंट हॅज अ टेंडन्सी टू ऑक्युपाय द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस एलिमेंट्स. पिरियडिक टेबलमध्ये शेवटच्या गणामध्ये, शेवटचा जो गण आहे त्यामधले जे नोबेल गॅस एलिमेंट्स आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवण्यासाठी सगळे एलिमेंट प्रयत्नशील असतात. त्यांचे आउटर मोस्ट ऑर्बिट इनकम्प्लीट असतात, मग त्यासाठी ते कंप्लीट करण्यासाठी प्रयत्नशील. नाव फॉर दिस
त्यासाठी फॉर दिस every element has a tendency to give electron, to take electron, or make the sharing of electron. Now that number of giving or accepting or sharing of electron, that is known as a valency of that element. त्या इलेमेंटची इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची किंवा त्यांची भागीदारी करून मग जे काही नोबेल गॅस इलेमेंटचं कॉन्फिगरेशन बनवण्याचा ते प्रयत्न करत असतात, त्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात किंवा भागीदारी करतात, शेअरिंग करतात, दॅट इज नोन ॲज अ व्हॅलन्सी ऑफ. त्यासाठी आता ह्या कन्सेप्ट आपण समोर काही इलेमेंट घेतले बघा. पहिले 20 एलिमेंट घेतले: हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. त्यांचा ॲटॉमिक नंबर लिहिला आहे. त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्यांचा ॲटॉमिक नंबर लिहिला आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1, ॲटॉमिक नंबर ऑफ हेलियम इज 2, that of this lithium is 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. And according to this atomic number, we write the electron configuration of hydrogen is 1, helium 2, lithium 2, 1, beryllium 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, 2, 7, 2, 8, 2, 8, 1, 2, 8, 2, 8, 3, 2, 8, 4, 2, 8, 5, 2, 8, 6, 2, 8, 7, 2, 8, 8, 2, 8, 9, 2, 8, 10. Now here the neon and helium, these are the noble gas elements. These two elements are noble gas elements because their outermost orbit is completed. त्यांचं आउटरमोस्ट ऑर्बिट हे पूर्णपणे कंप्लीट आहे, त्यामुळे त्यांना आपण नोबेल गॅस इलेमेंट्स म्हणून. आता बाकीची जी इलेमेंट्स आहेत त्यांचं आउटरमोस्ट ऑर्बिट इनकम्प्लीट आहे. म्हणून मग ते कंप्लीट करण्यासाठी मग ते एकतर इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात. त्यावरनं त्या भागीदारी देण्या घेण्यामध्ये जो बंध तयार होतो, दॅट इज नोन ॲज अ केमिकल बॉन्ड. बिकॉज ऑफ द गिव्हिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स or accepting the electrons or sharing of electrons, there is a formation of bond and that is known as chemical bond. त्या देण्यातनं घेण्यातनं आणि भागीदारीतनं जो बंध तयार होतो, दॅट इज नोन ॲज केमिकल बॉन्ड. त्याला आपण केमिकल बॉन्ड म्हणतो. ह्या केमिकल बॉन्डचे सुद्धा टाइप्स आहेत. 3 टाइप्स आपण मुख्यतः पाहतोय: आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड अँड मेटॅलिक बॉन्ड. फर्स्ट ऑफ ऑल we learn about the ionic bond. Now what is means of the ionic bond? आपण यामध्ये म्हणतोय की इलेक्ट्रॉन इलेमेंट जे आहेत ते इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. मग यामध्ये इलेक्ट्रॉन देण्याने आणि घेतल्याने जे काही बंध तयार होतात, गरजेनुसार जे इलेमेंट्स आहेत इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात, यामध्ये काही 2 एलिमेंट्सच्या बाबतीत आपण पाहूया: सोडियम अँड क्लोरीन. Now the electronic configuration of sodium is 281 and that of the chlorine is 287. आता ह्या दोन्ही एलिमेंटच्या बाबतीत आपल्याला असं लक्षात येते की सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तर क्लोरीनच्या ऑर्बिटमध्ये शेवटच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. यातला सोडियम काय करतो की त्याला सोपं काय पडणार आहे की तो त्याच्याकडचा 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो डोनेट करून टाकतो आणि त्यामुळे सोडियमचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे होतं 2,8 जे नोबल गॅस एलिमेंट एवढं असतं. आणि मग अशा वेळे इथे जो आणि इकडच्या बाजूला बघा की 2,8,8
असं स्टेबल कॉन्फिगरेशन त्या दोन्ही इलेमेंट्सला मिळतं. पण या देवाणघेवाणीमुळे काय होत आहे की सोडियम जो आहे त्यावर इथे 2 8 सोडियमच्या बाबतीत नंबर ऑफ प्रोटॉन्स इज 11 and number of electrons is 10. Therefore the positive charge की त्याने एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्या न्यूक्लियस मध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या तशीच तशी आहे, परंतु इलेक्ट्रॉनची संख्या इनबॅलन्स झाली. जे ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपण म्हणतो की नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बॅलन्स टू इच अदर, पण या प्रकारे इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे त्याच्याकडे इनबॅलन्स तयार झाला, तिथे प्रोटॉनची संख्या जास्त झाली, पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला अँड दॅट इज नोन ॲज कॅटायन. अशा प्रकारचं इलेक्ट्रॉन देण्यामुळे जो आपल्याला आयन मिळाला दॅट इज नोन ॲज कॅटायन. अँड ऑन अनदर साइड दुसरीकडे काय होतं की इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीनकडे प्रोटॉनची संख्या 70, number of protons is 70 and number of electrons is 18. Now here the one negative charge is more. त्यामुळे की त्याने एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे त्याच्याकडे एका निगेटिव्ह चार्ज जो आहे तो जास्त झाला. नाउ दॅट इज नोन ॲज anion. अशा प्रकारचं जो आहे त्याला पण anion म्हणतो. अँड आता हे जे आहेत हे केमिकली दोन्ही स्टेबल झाले. सोडियम पण केमिकली स्टेबल झाला आणि क्लोरीन पण इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे केमिकली स्टेबल झाला, पण ते इलेक्ट्रिकली अनस्टेबल झाले. इट बिकम्स अ पॉझिटिव्ह चार्ज आहे, इट बिकम्स अ निगेटिव्ह चार्ज आहे. दॅट इज कॅटायन अँड anion. आणि ह्या कॅटायन आणि anion मध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो. That because of electrostatic force there is a formation of bond and formation of compound sodium chloride. लक्षात येते पूर्ण. या प्रकारे ते केमिकली जरी स्टेबल झाले तरी इलेक्ट्रिकली मात्र अनस्टेबल झाले आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो आणि त्यामुळे ते एकमेकांना अट्रॅक्ट करून ठेवतात, बांधून ठेवतात आणि मग आपल्याला जे कंपाऊंड मिळतं दॅट इज न्यू कंपाऊंड सोडियम क्लोराइड बिकॉज ऑफ बॉन्ड फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड, बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड. दॅट आयोनिक बॉन्ड इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. दॅट इज sodium bond and that compound is known as ionic compound.